आमतौर पर हर साल जनवरी से अराजी की सरकारी कद्र में इजाफा हो जाता है, जिसकी वजह से अराजी की कीमतें बढ़ जाती हैं। यही वजह है कि दिसंबर महीने में अराजी की खरीदो फरोख्त में बेतहाशा इजाफा हो जाता है। ऐसे में अराजी की खरीदो फरोख्त पर स्टैम्प ड्यूटी 6% लगाई जाती है, लेकिन महाराष्ट्र हुकूमत ने मुख्तसर मुद्दत के लिए स्टैम्प ड्यूटी में कमी करते हुए इसे 3% कर दिया है। 31 दिसंबर तक इस सहूलत का फ़ायदा उठाया जा सकेगा। वहीं दिसंबर के महीने में शनिचर को भी कामकाज जारी रहेगा। इसके लिए महकमे ने एक हुक्मनामा जारी किया है, जिसके बाद 12, 19 और 26 दिसंबर को शनिचर होने के बावजूद रजिस्ट्री दफ्तर में कामकाज जारी रहेगा। महाराष्ट्र शासनाने 1 सप्टेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये नोंदवण्यात येणाऱ्या खरेदी खताच्या दस्तांना 3% मुद्रांक शुल्काची सवलत दिलेली आहे आणि जे नात्यांमधील जे नात्याचे जे बक्षीसपत्र नोंदवले जातात त्यामध्ये तर पूर्णतः मुद्रांक शुल्क व नोंदणी फीची माफी दिलेली आहे। त्यामुळे नांदेड शहरामधील जे दुय्यम निबंधक कार्यालय आहेत, दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 1, 2, 3 यामध्ये भरपूर गर्दी होते आहे आणि ही जे महाराष्ट्र शासनाने जी सवलत दिलेली आहे ती सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त त्याचा फायदा व्हावा ह्या दृष्टीने वर्किंग डेच्या शिवाय दिनांक 12, 19 आणि 26 डिसेंबरला जो शनिवार येतोय, ह्या तिन्ही शनिवारी हे तिन्ही कार्यालय दस्त नोंदणीचे कामकाज करतील आणि तशा आम्ही सूचना संबंधित सब रजिस्ट्रार यांना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त दस्ताची नोंदणी करावी ही शासनाच्या वतीने आम्ही त्यांना विनंती करत आहोत।